जय हिंद मित्रांनो. तर आता आपण आणखीन नवीन 10 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणेला आतापर्यंत 3100 प्लस अर्ज गेलेले आहेत. नाशिक कारागृहाला आतापर्यंत 12,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर हे आपण टोकन नंबर बघत आहे. तर सोबतच आपण असे रोजच्या रोज 2 ते 3 व्हिडिओ आपण रोजचे अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व इतर मित्रांना पण नक्कीच शेअर करा आपले व्हिडिओज. तर आता आपण बघूयात एकूण 10 जिल्ह्यांची माहिती की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खूप कमी अर्ज गेलेले आहेत अशा जिल्ह्यांची आपण माहिती पाहणार आहे. दुर्लक्षित जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे. कोणता जिल्हा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो अर्जांच्या संख्येवरून, तर त्याची माहिती पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 8,800 प्लस अर्ज गेलेले आहेत. पुणे SRPF गट क्रमांक 2 आतापर्यंत 8,800 प्लस अर्ज गेलेले आहेत. SRPF गट क्रमांक 1 पुणेला आतापर्यंत 3100 प्लस अर्ज गेलेले आहेत. गट क्रमांक 1 ला 3100 प्लस अर्ज, तर SRPF गट क्रमांक 2 ला दोन्ही पण गट पुण्यातच आहे तर 8,800 प्लस अर्ज गेलेले आहेत. यवतमाळला आतापर्यंत 1150 प्लस अर्ज गेलेले आहेत. यवतमाळ जिल्हा पोलीसला आतापर्यंत 1150 प्लस अर्ज गेलेले आहेत. हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत, हिंगोली चालक पोलीसला आतापर्यंत 2800 प्लस अर्ज गेलेले आहेत. 2800 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर चालक पोलीसचा सर्वसाधारण उमेदवारांना कसा फायदा होऊ शकतो, तर जिथं महिलांच्या जागा चांगल्या असतील तशा जागांचा सर्वसाधारण उमेदवारांनी विचार करायला पाहिजे. कारण की जेमतेम महिला उमेदवार या बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये चालक पोलीसला उमेदवार ह्या उपलब्धच होत नाही. तर तशा जागांचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, महिला उमेदवारांचा, माजी सैनिकचा असो, अंशकालीनचा असो, अशा सर्व गोष्टींचा महिला कॅन्डिडेटचा चालक पोलीसला ज्या महिला कॅन्डिडेटला जागा असतात त्या चालक पोलीसच्या ज्या महिला कॅन्डिडेटला जागा असतात तर त्या सर्वसाधारणला मिळतात. म्हणजे महिला जर तिथं उपलब्ध नाही झाली तर त्या आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना मिळत असतात. तर अशा जिल्ह्यांकडे नक्कीच आपण अर्ज करायला पाहिजे जिथं कुठं तर आता सर्वसाधारणपेक्षा महिलांच्या जागा बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये जास्त असतात. तर अशा जागांकडे आपण जायला पाहिजे. तशा जागांचा आपण विचार करायला पाहिजे. महिलांच्या ओपनच्या जागांचा आपण विचार करायला पाहिजे. तर अशा या सर्व बाबींचा चालक पोलीससाठी बोलत आहे मी. तर चालक पोलीस जे अर्ज करत आहे त्यांनी असा विचार करायला पाहिजे. तर हिंगोली जिल्हा पोलीस ड्रायव्हरला आतापर्यंत 2800 प्लस अर्ज गेलेले आहेत चालक पोलीसला. नागपूर कारागृहाची तर संख्या तासात काय सेकंदात वाढत आहे. तर 20,400 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर जे की त्यामध्ये मुलींची संख्या जेमतेम 6,000 आहेत, 6,000 प्लस आहेत. तर 14,000 प्लस ही मुलांची संख्या आहे. सर्वात जास्त अर्ज मुलांचेच गेलेले आहेत. भंडारा बॅट्समॅन पोलीसला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती. भंडाऱ्याचं सांगा, गोंदियाचं सांगा. तर भंडारा बॅट्समॅन पोलीसला आतापर्यंत 400 प्लस अर्ज गेलेले आहेत. भंडारा बॅट्समॅन पोलीसला. नाशिक कारागृहाला आतापर्यंत 12,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर नाशिक कारागृहाला आतापर्यंत 12,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर कारागृहाचा जर विचार केला तर जागांचा व्यवस्थित आपण विचार करायला पाहिजे. कोणत्या आता पुणेला किती अर्ज आले, नाशिकला किती अर्ज आले, नागपूरला किती अर्ज आले, मुंबईला किती अर्ज आले, जागांच्या हिशोबानं अंशकालीनच्या जागा, या सर्व बाबींचा आपण विचार करून आता तर आपल्याकडे एक पॉइंट पण आलाय की कुठं किती अर्ज आलेले आहेत. तर अशा सर्व बाबींचा विचार करून आपण कारागृहाला पण ऑप्शन मध्ये ठेवू शकतो. कारण की कारागृहाच्या वेटिंग ह्या खुलताना आपल्याला दिसत आहे की मुंबईची वेटिंग खुलली तर जेमतेम 86 मुलांचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण SRPFचा गट असो की कारागृहाचा गट असो, ह्या ज्या घटका आहेत ना, तर यामध्ये आपण व्यवस्थित अर्ज करायला पाहिजे. जिथं आपल्या जिल्ह्याला जर सिलेक्शन कदाचित झालं नाही, वेटिंगला तर जिल्ह्याच्या वेटिंगला तर जे वेटिंगला असतात तर त्यांचा तर विचार जेमतेम करतच नाही. मुंबईसारख्या ठिकाणी एक दोन वेळेस उघडू शकते, पण इतर जिल्ह्यांची वेटिंग ही सहसा उघडत नाही. तर वेटिंगच्या उमेदवारांना जर कुठं फायदा होत असेल तर SRPFचे गट असो. कारण की जे समोरचे सिलेक्शन झालेले मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन नक्कीच आपल्या जिल्हा पोलीसला झालेलं असतं. त्यामुळे ते SRPFची जागा आपल्याला माहितीच आहे की सोडत असतात. तर अशा जिल्ह्यांचा, अशा घटकांचा आपण म्हणजे SRPF असो
कारागृह असो, याकडे पण आपण विचार करूनच आपण अर्ज करायला पाहिजे. कारण की आपण वेटिंगला जरी राहिलो तरी आपले चान्सेस हे सिलेक्शन होण्याचे असतातच. 7वा-8वा वेटिंग असला तरीही चान्सेस असतात सिलेक्शन होण्याचे. तर अशा गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. पुणे सिटीला आतापर्यंत 15,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. पुणे सिटीला आतापर्यंत 15,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. आता तर मुंबई शहरला तर 50,000चा आकडा पार झालेलाच असेल. मुंबई शहरला तर आता 50,000चा आकडा पार झालेलाच असेल. म्हणजे मुंबईच्या खालोखाल पुण्याला 15,600 प्लस टोकन नंबर आलेला आहे. तर मुंबई आता पुण्याला तर कॉम्पिटिशन राहणारच आहे. मुंबईमध्ये आता पुणे आणि मुंबईमध्ये या जिल्ह्यांमध्ये कसं झालेलं आहे, तर आता यामध्ये कॉम्पिटिशन हे विभागले गेलेले आहेत, मुलं विभागले गेलेले आहेत. मुलं बऱ्याचपैकी पुण्याला अर्ज करत आहे, तर कोणी मुंबईला अर्ज करत आहे, कोणी मीरा भाईंदर अर्ज करत आहे, तर कोणी ठाणेला अर्ज करत आहे. कारण की या ज्या 5-6 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या खालोखाल जेमतेम बऱ्यापैकी जागा आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन हे बऱ्याचशापैकी मुलं हे विभागले गेलेले आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन हे माझ्या मते मुंबईला पुण्यापेक्षा कमी असू शकते. तर पुणे सिटीला आतापर्यंत 15,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 2ला 8,800 प्लस. जालन्याला आतापर्यंत 3200 प्लस अर्ज गेलेले आहेत. जालन्याला आता बरेचशापैकी मुलं आपल्याला व्हॉट्सअपद्वारे बरेचशापैकी माहिती देतात की इथे हा टोकन नंबर मिळवला, काही स्क्रीनशॉट पाठवतात. तर अशी जी माहिती आहे तुम्ही मला पण देऊ शकता. इतर मुलांना तुमच्या मार्फत तुम्ही मदत करू शकता. मला व्हॉट्सअपवरती नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकतात. व्हॉट्सअप नंबरवरती माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला संबंधित जिल्ह्याचे टोकन नंबर मला पाठवू शकतात. स्क्रीनशॉट जरी पाठवला नाही तरी टोकन नंबर तरी नक्कीच पाठवा. तर नाशिक कारागृहाला आतापर्यंत 12,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 5,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर बऱ्याचशा प्रमाणात असं नागपूर जेल असो, पुणे एसआरपीएफ गट क्रमांक 2 असो, तसेच वरणगावचा एसआरपीएफचा गट 20 क्रमांक असो, तर असे जे हे मोजके घटक आहेत, त्या घटकांमध्ये सध्या आता भरपूर प्रमाणात वरणगावला तर भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन दिसत आहे. कारण की फॉर्म पण त्याचप्रमाणे तिथं भरपूर प्रमाणात मुलांनी भरलेले आहे. तर अशा सर्व घटकांचा आपण आता 10 घटकांचा यामध्ये आपण बघितलं. तर नक्कीच आता जे मुलं कमेंट करतात की कुठं अर्ज आलेला आहे, तर यवतमाळला किती, नांदेडला किती, तर या जे कमेंट करणारी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण बऱ्याचशापैकी मुलं हे आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे खूप काहीतरी जिथं कमी जागा आहेत, मोजकेच अर्ज येतात, मोजके म्हणजे जागाच कमी आहेत, तर तिथं अर्ज संख्या ही कमी राहते. जेमते मुलं हे फॉर्म तिकडे भरत नाही, तर त्यांची माहिती भेटणं हे बऱ्याचपैकी अवघड असते. तर ती पण माहिती आपण नक्कीच काढणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व नवीन आता नक्कीच आपण त्याची पण माहिती काढणारच आहे. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याच्या फॉर्मच्या अंदाजावरून, अर्ज संख्येच्या अंदाजावरून योग्य तो जिल्हा ते निवडू शकतात, योग्य ती दिशा त्यांना मिळू शकते. तर असेच आपल्या इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.